नाशिक इंदिरानगर परिसरातील पार्क साईड भागात अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक 7 शुक्रवारी पहाटे उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्क साईड परिसरातील माऊली ज्वेलर्स या नावाने राहुल प्रकाश कदम यांच्या मालकीचे दुकान आहे। अज्ञात चोरट्यांनी पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला। त्यानंतर दुकानातील मुद्देमाल चोरून पोबारा केला। दरम्यान दुकानाचे मालक राहुल कदम हे सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता शटर वाकलेल्या अवस्थेत दिसून आले। दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक पथक तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरून मिळालेल्या ठशांसह इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।